थोडं म्हणजे हा विषय माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी सुद्धा आमचे सी राजभोज यांच्याशी संपर्क साधून त्यांना हे सगळ्याची माहिती घ्यायला सांगितलं. सगळ्यात पहिलं तर पुतळ्याला आणि पुतळ्याचं जे फाउंडेशन आहे त्याला कुठलाही धोका हा नाही आहे. पुतळ्याच्या आजूबाजूला जे भराव केला होता त्या भरावातल्या काही भागातली माती, थोडा पाऊस जास्त झाल्यामुळं थोडी माती त्या भरावातली खचलेली आणि त्याची तात्काळ दुरुस्ती वगैरेच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ती दुरुस्ती ताबडतोब करून घेऊन, म्हणजे पाऊस आता तर राहणारच आहे, कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि कोकणात पाऊस हा जास्त असतो. पण तरी त्याच्या सूचना दिल्या गेल्यात आणि PWDचे संबंधित स्थानिक तिथले जे सगळे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा सगळ्या परिसरावर, पूर्ण जो पुतळ्याचा परिसर आहे तिथला, त्याच्यावर नीट लक्ष ठेवण्याच्या पण सूचना दिल्या आहेत. त्यामुळं कुठलीही अनुचित प्रकार किंवा अनुचित घटना त्या ठिकाणी घडणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून. पुतळ्याचं काय, पुतळ्याला काय धोका नाही ना त्या सगळ्या? नाही, पुतळ्याला कुठलाही धोका नाही. मला जे अधिकारी माझ्याशी जे बोलले त्यांनी सांगितले की पुतळ्याचं फाउंडेशन आणि पुतळा किंवा त्याला कुठेही काही हे नाही आहे, त्यामुळे त्याला धोका होण्याचा काही विषय नाही. तर आजूबाजूची जमीन जे चौतरा जिथं केला होता तिथं जे काही माती वगैरे भरली होती ती थोडी एका भागातली माती त्याची जी आहे ती थोडी पाऊस जास्त झाल्यामुळं पाणी तिथं थोडं जास्त म्हणजे ज्याला आपण पाऊस झाल्यानंतर जे झिरपतं किंवा ॲब्झॉर्ब होता त्याच्यातनं थोडंफार हे झालेलं आहे आणि त्याचं ताबडतोब आपण दुरुस्ती चालू केलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.